आज आपण आहोत नारायण बराटे सरांबरोबर, की जे रिटायर झाल्यावरती सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर त्यांची इन्व्हेस्टमेंटची जर्नी की जी त्यांनी 2014 पासून चालू केली आहे, ती आपण त्यांच्याचकडून समजून घेऊया. नमस्कार. आज दीपक चव्हाण जे आज आमच्यासमोर आहेत, त्यांचा माझा परिचय फार पूर्वीचा म्हणजेच 94-95 पासूनचाच आहे. वास्तविक त्यांच्या वडिलापासूनच आमचा परिचय होता. मी जुलै 2014 मध्ये रिटायर झालो. त्यावेळी दीपक चव्हाण यांनी मला म्युच्युअल फंडामध्ये काका आपण आता जर इन्व्हेस्टमेंट केली नाही तर आपण काळाच्या मागे जाऊ हे समजून सांगितलं. प्रत्यक्षात आम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल काही विशेष एवढी माहिती नव्हती. त्यानंतर आम्ही रिटायरमेंटचे काही जे बेनिफिट आले त्याच्यातलं काही अमाऊंट म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी इन्व्हेस्ट केले आणि पुढे दरमहा मी SIP किंवा इमर्जन्सी फंड हे म्युच्युअल फंडाचे विविध पर्याय आहेत, त्याच्यामध्ये निरंतर आज 10 वर्ष झाले गुंतवणूक करत आहोत. याच माध्यमातून आमचे जे काही फ्युचर प्लॅन असतील ते सुद्धा आम्ही त्यांच्याच मदतीनं सल्ल्यानं आम्ही आखत आहोत. त्यामुळे आज आम्हाला या 10 वर्षामध्ये म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंट बराच पल्ला गाठता आला आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही.